तर विद्यार्थी मित्रांनो, फायनली राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 म्हणजेच महाराष्ट्र राजपात्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 चे हॉल तिकीट्स आलेले आहेत. जी परीक्षा तुमची 31 मे 2026 ला रविवारी होणार आहे. तर आता ही जे हॉल तिकीट्स आहेत ते कुठून डाउनलोड करून घ्यायचे आहेत? mpsconline.government.in या संकेतस्थळावरती जाऊन तुमचं जे अकाउंट आहे ते अकाउंट तुम्ही लॉग इन करायचंय आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हे हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे. हे डाउनलोड केल्यानंतर त्याची ब्लॅक अँड व्हाईट किंवा कलर प्रिंट कोणत्याही बोर्डमध्ये काढले तरी चालते, परंतु बाकी काय आणखी एमपीएससीने तुम्हाला सूचना दिलेत, जसं की परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान 1.5 तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर तुम्हाला उपस्थित राहणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी 1 तास अगोदर, इथं किमान शब्द वापरलेला नाहीये, प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी 1 तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावरती उपस्थित राहणं तुम्हाला अनिवार्य आहे. एवढंच नाही तर गाईडलाईन्स फॉर एक्झामिनेशन ज्या काही तुम्हाला दिलेल्या आहेत तुमच्या हॉल तिकीटवरती किंवा त्यांच्या वेबसाईटवरती, तर त्या पाळायच्या आहेत आणि तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स वगैरे लागणार आहेत ते त्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी त्याची व्यवस्थित तयारी करून स्वतःच्या बॅगमध्ये व्यवस्थित ते ठेवायचे आहेत. मग पेन असेल, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, जे काही तुम्हाला लागणार आहे, हॉल तिकीट सगळ्यात महत्त्वाचं, राईट, सगळं तुम्ही तुमच्या आदल्या दिवशी बॅगमध्ये व्यवस्थित ठेवा. सकाळी जाताना देखील चेक करा. तर लक्षात ठेवा, ही एक्झाम 100% तुम्ही क्वालिफाय होता. स्वतःवरती विश्वास ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलं होतं की तुमच्यामध्ये ताकद किंवा तुमची तयारी किती आहे हे जास्त महत्त्वाचं नाही, असलेल्या तयारीनिशी किंवा ताकदीनिशी तुम्ही मैदानात उतरता की नाही हे जास्त महत्त्वाचं आहे. तर असलेल्या तयारीनिशी तुम्ही 100% मैदानामध्ये उतरा. 100% ही एक्झाम तुमची क्वालिफाय होते. सो तर हे सगळ्यांना सांगा की हॉल तिकीट आलेलं आहे आणि त्या दिवशी सकाळी लवकर उठा. म्हणजे सकाळी तुमचा ज्या टायमिंगला तुम्ही उठता त्या टायमिंगला लवकर उठा आणि तुमच्या वेळेवर तुमच्या एक्झाम सेंटरवरती म्हणजे वेळेच्या एक्झाम सेंटरवरती एक्झामच्या अगोदर 1.5 तास अगोदर तिथं पोहोचण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा, जेणेकरून तुमची घाई गडबड होणार नाही. ओके, सो धन्यवाद.